महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा वेगळाच होता। याच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने अनेक नेते घडवले। इतकंच नव्हे तर सध्याचे विद्यमान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भक्कम बाजू घेणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये स्थान आणि सोबत देऊन गल्ली गल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप आणि शिवसेना एकत्र 25 वर्षे राहिले। मात्र कालांतराने जशी जशी भाजपची ताकद वाढत गेली तशी तशी शिवसेनेची गरज त्यांना वाटू लागलेली नाही। 2014ला सत्ता स्थापन झाली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या सेनेला दुय्यम स्थान मंत्रिमंडळात देण्यात आले। आता राज्यामध्ये 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, मात्र त्यावेळेस शिवसेनेला पद जाईल म्हणून एकही उपमुख्यमंत्रीपद संवैधानिक नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। कालांतराने 2019ला महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं। सरकार सुरू असतानाच बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना ज्यांना भरभरून दिलं त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले। ज्यांनी पायउतार केलं त्यांनाच बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं हे ते विसरून गेलं। याची आठवणसुद्धा आज एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांची भक्कमपणे साथ देणारी आणि भावनिक साथ घालणारे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज नतमस्तक होत एक मोठं आव्हान केलेलं आहे की उद्धव ठाकरे अडचणीच्या काळामध्ये आहेत। ज्या शिवसेनेने ठाकरेंनी आपल्याला भरभरून दिलेला आहे त्यांची साथ सोडू नका, त्यांना अडचणीच्या काळात एकट्याला टाकू नका, अशी भावनिक साथ खासदार चंद्रकांत खैरे यांनी घातलेली आहे। येणाऱ्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत। पराजय विजय हा होतच असतो। शिवसेनेने सत्ता ही कमी वेळा आणि विरोधातच जास्त वेळ घालवलेला आहे। खचून न जाता ठाकरेंना आज आणि शिवसेना या मातोश्रीच्या या ठिकाणी त्यांना गरज आहे। ज्यांनी आपल्याला मोठं केलं, भरभरून दिलं, आज तेच नेते ठाकरेंवरती टीका करू लागलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांना पोटसूळ उठतोय असंही त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे।